नमस्कार मंडळी, शुभ सकाळ सगळ्यांना. आलेला दिवस सगळ्यांना सुखाचा, समाधानाचा, आनंदाचा, भरभराटीचा, यशाचा जावो हीच देवाचरणी प्रार्थना. पहाटेच्या कुशीतून जागी होते धरणी, सूर्यकिरणांत न्हाऊन निघते सारी सृष्टी राणी. दवबिंदू मोत्यांसारखे पानांवर हसतात, पक्ष्यांचे मधुर सूर हवेत दरवळत जातात. थंडगार वाऱ्याची अलगत येते साद, मनाला लाभते विसरते सारे वाद. आकाश रंगते केशरी सोनेरी उजेडात, नव्या आशा उमलतात प्रत्येक हृदयात. सकाळ म्हणजे नवी सुरुवात, नवा विश्वास, जीवनाला दिशा देणारा हा पवित्र श्वास. खरंच सकाळ किती महत्त्वाची आहे ना आयुष्यामध्ये आपल्या. सकाळ हा दिवसाचा सर्वात सुंदर आणि प्रसन्न काळ मानला जातो. रात्रीच्या शांततेनंतर जेव्हा पहाट उजाडते, तेव्हा निसर्ग नव्या रूपात आपल्यासमोर उभा राहतो. सूर्याची कोवळी किरणे आकाशात पसरू लागतात आणि अंधार हळूहळू नाहीसा होतो. सकाळच्या वेळी वातावरण अतिशय स्वच्छ, शांत आणि ताजेतवाने असते. झाडांच्या पानांवर दवबिंदू चमकत असतात. थंडगार वाऱ्याची झुळूक अंगाला स्पर्श करताच मन प्रसन्न होते. पक्ष्यांचा किलबिलाट, कोंबड्यांचा आरव आणि दूरवरून ऐकू येणारा घंटानाद या सर्व गोष्टी सकाळच्या सौंदर्यात भर घालतात. गावात सकाळी शेतकरी आपल्या शेतात कामासाठी निघतात, तर शहरात लोक फिरायला, योगा प्राणायामसाठी किंवा आपल्या दैनंदिन कामांसाठी तयार होताना दिसतात. सकाळचा वेळ हा अभ्यास, ध्यान आणि व्यायामासाठी अत्यंत उपयुक्त मानला जातो. यावेळी मन शांत व एकाग्र असते. सकाळ ही केवळ दिवसाची सुरुवात नसून नवी आशा, नवे संकल्प, नव्या ऊर्जेचे प्रतीक आहे. जो व्यक्ती आपला सकाळ चांगल्या सवयींनी सुरू करतो, त्याचा संपूर्ण दिवस आनंदी व यशस्वी जातो. म्हणूनच सकाळी लवकर उठणे आणि निसर्गाचा आनंद घेणे हे आपल्या जीवनासाठी अत्यंत आवश्यक आहे. असो तर आज चतुर्थीचा दिवस होता, त्याच्यामुळे मग सकाळीच जी काही पूजा वगैरे आहे ती आवरून घेतली. घरातली बाकीची जी कामं आहेत तीसुद्धा आवरून घेतली. साई झोपला होता, त्याच्यामुळे म्हटलं चला आज लवकरच जे काही आहे बाप्पाचे मोदक जे आहेत ते बनवून घेऊया, कारण संध्याकाळी पुन्हा टाईम मिळेल नाही मिळेल, म्हणून मग लवकरच सुरुवात केली. नारळ फोडायचं म्हटलं ना की हाताला खूप लागतं, पण नाईलाज असतो, कारण ते घरी नसले का मग नारळ मलाच फोडावा लागतो. असा नारळ फोडून घेतला पहिल्यांदा.
संकष्टी चतुर्थीला आम्ही बाप्पाला नैवेद्य म्हणून मोदक करत असतो. जवळजवळ आता वर्ष झाला मी उपवास करत नव्हते, कारण साई झाल्यानंतर मग फिडिंगमुळे मग उपवास दिवसभर धरणं जमत नव्हतं, निघत नव्हता उपवास. त्याच्यामुळे मग वर्षभर तरी उपवास केला नाही. पण आता म्हटलं चला, साईसुद्धा वर्षाचा झाला आहे, तो सुद्धा आता बाहेरचं अन्न खातो आहे, डाळ भात वगैरे खायला लागलेला आहे. त्याच्यामुळे म्हटलं चला आता उपवास धरायला सुरुवात करायला काही हरकत नाही. म्हणून मग मागच्याच महिन्यामध्ये जे अंगारकी चतुर्थी आहे तेव्हापासून मी पुन्हा ते कंटिन्यू केलं. आणि आता साई झोपला आहे म्हणून म्हटलं चला ह्या वेळामध्ये लाडूंचा जो नैवेद्य आहे तो बनवून घेऊया. तर इथे जे पुरण आहे ते बनवून झालेलं आहे आणि पिठालासुद्धा उकड घेतलेली आहे. लाडू बनवायला खूप लवकर शिकले मी, म्हणजे 8वीला असतानाच लाडू बनवायला शिकले. 7वीला असतानाच आई वारली होती, त्याच्यामुळे मग आमच्याकडे 1.5 दिवसाचा गणपती असायचा. त्यामुळे मग दरवर्षी गणपती बाप्पा आल्यानंतर बाप्पाला नैवेद्य म्हणून मोदक बनवायला लागायचे. सुरुवातीला जमत नव्हतं, जे काही पिठाचं उकड घ्यायला जे पाणी लागतं ते समजायचं नाही किती घ्यायचं, किंवा मग जे गूळ आहे गुळाचं प्रमाण वगैरे कळत नव्हतं. मग तेव्हा काकींना किंवा शेजारच्या आजींना वगैरे बोलून मी त्यांच्याकडून शिकून घेतलं. त्यांच्याकडून समजवून घेतलं नक्की किती पाणी ॲड करायला लागतं, किंवा गूळ किती प्रमाणात घ्यावं, खोबऱ्याच्या अंदाजाने गूळ किती यूज करायला पाहिजे, हे सगळं मी त्यांच्याकडून शिकून घेतलं. आणि हळूहळू मग ते स्वतःहून करायला सुरुवात केली. तर आता इतकी बरेच वर्ष होऊन गेली की स्वतःहून मी असं लाडू बनवते. पण एकदाही असं झालं नाही की गूळ जास्त झाले किंवा मग पिठाची जी उकड आहे ती फसली, असं होत नाही. कारण ते आपोआपच होऊन जातं, अंदाज येऊन जातो आपल्याला पाण्याचा किंवा गुळाचा वगैरे. तर ह्या गोष्टी ज्या आहेत त्या अनुभवातूनच आपण शिकतो. कंटिन्यू आपण त्या गोष्टी करत गेलो तर मग त्या गोष्टींचा जे मेजरमेंट आहे ते आपोआपच येऊन जातं. आता असं होत नाही की मी अंदाजे म्हणजे अंदाज वगैरे घेत, म्हणजे 1 ग्लास पाणी असं वगैरे घेत नाही. मी अंदाजे पाणी ठेवते किंवा अंदाजे गूळ घेते, पण ते कधी फसलं जात नाही, ते व्यवस्थित होतं. तर ह्या गोष्टी सगळ्या कंटिन्युटीमुळे होऊन जातात. दरवेळी मी लाडू बनवत जाते, त्याच्यामुळे मग त्या गोष्टी आपोआपच येत चाललेल्या आहेत, बरोबर होत चाललेल्या आहेत. लाडूंच्या उकडीसाठी माझ्याकडे एक भांडं आहे जे मी ऑनलाईन घेतलं होतं. त्याच्यामध्ये 5 प्लेट आहेत एकूण. 2 आहेत त्या इडलीसाठी आहेत, त्याच्यानंतर एक ढोकळ्यासाठी आहे आणि एक वडीसाठी आहे, एक मोदक लाडूसाठी आहे. अशा एकूण 5 प्लेट त्याच्यामध्ये आहेत. फ्लिपकार्टवरून ऑर्डर केलं होतं. खूप चांगल्या क्वालिटीचं भांडं आलेलं आहे आणि मल्टीपर्पज आहे. त्याच्यामुळे मग जास्त म्हणजे इडलीसाठी सेपरेट भांडं किंवा मग वडीसाठी, लाडूसाठी असं वेगवेगळी भांडी यूज करायची गरज पडत नाही. तर एकाच भांड्यामध्ये हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या होऊन जातात. तर याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही ते ऑर्डर करू शकता. खूप चांगल्या क्वालिटीचं आलेलं आहे. तर सांगायचं असं होतं की जेव्हा माणसाच्या अंगावर जबाबदाऱ्या पडतात तेव्हा माणूस स्वतःहून सगळ्या गोष्टी करायला शिकतो आणि मग अनुभव येत जातो माणसाला, एक्सपिरियन्स येत जातो आणि मग त्या गोष्टीमध्ये तो पारंगत होऊन जातो, किंवा मग त्या गोष्टी त्याला करण्यावाचून किंवा त्या गोष्टी त्याला जमणार नाही असं होतच नाही. म्हणजे त्या गोष्टी तो बरोबर करत जातो आणि अगदी चांगल्या पद्धतीने करायला शिकतो. लाडू उकडीसाठी ठेवलेले आहेत. 20 ते 25 मिनिट मस्त वाफेवर त्यांना उकड घेणार आहे. त्यानंतर मग संध्याकाळी पुन्हा एकदा दिवाबत्ती करून घेतली, धूप लावला, त्याच्यानंतर अगरबत्ती, कापूर जे आहे ते जाळलं. कापूर जे आहे ते सकाळ संध्याकाळ रोज जाळलं ना तर घर आपलं मस्त शांत राहतं, घरामध्ये प्रसन्नता येते. त्याच्यामुळे कापूर आणि धूप ह्या गोष्टी ज्या आहेत त्या सकाळी देवपूजा केल्यानंतर किंवा संध्याकाळी दिवाबत्ती केल्यानंतर नक्की जाळायला हवं. खूप पॉझिटिव्ह वाईब्स त्याच्यामुळे घरात येतात. निगेटिव्हिटी जी आहे ती दूर निघून जाते. त्याच्यामुळे हे डेली करणं खरंच खूप गरजेचं आहे. साई बाबा कुठे आहेत? साई बाबा कुठे आहेत? साई बाबा कुठे आहेत? इथे बाप्पा कर, साईबाबांना बाप्पा कर. अशा बाप्पा कशा करायचं बाप्पा?